आणि राहुल 11 टीमला डोंबिवली जर हरवणारी टीम कोणती असेल तर ती जेबीसीसी. जेबीसीसी टीम प्रचंड चर्चेत असलेली टीम आहे. ओरम क्रिकेटमध्ये राहुल 11चा दबदबा होता. या डोंबिवलीमध्ये अभयराजे सारखा खेळाडू देखील आहे ज्याने आय थिंक त्या काळी पायामधील हेलिकॉप्टर जेव्हा इतका प्रचलित देखील नव्हता, हेलिकॉप्टर शॉट अभय जबरदस्त खेळायचा. मिलिंद कानेटकर सारखा खेळाडू. मिलिंद कानेटकर अजूनही खेळतो. आय थिंक MCAच्या टुर्नामेंट आता मात्र खेळत असतो. पुरस्कार इथे मात्र दिला जातोय. सुरेश सुखदरे सर असतील, जबरदस्त खेळ खेळायचे. एक काळ त्यांनी गाजवला. डोंबिवलीमध्ये अनेक सारे दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी आपला काळ खऱ्या अर्थाने गाजवला. जुनी टीम आपण जर पाहिली तर अष्टविनायक आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये अष्टपैलूचं नाव देखील प्रचंड प्रमाणात चर्चेत होतं. आपण जर पाहिलं तर इथे मात्र पहिला चेंडूवरती वेलकम आदित्य, वेलकम सिक्सर. पहिला चेंडू 6. चला साई 11 डोंबिवली बी संघ जर जिंकला ना तर शुभम शेडेकर सरांकडून 500 रुपयांचं पारितोषिक. साई 11 डोंबिवली बी या टीमला जर जिंकले तर. आदित्यने निखिलची विकेट घेतली तरी 500 रुपयांचं पारितोषिक. इथे मात्र जबरदस्त प्रॅक्टिसच्या वेळी मी 2-3 वेळा प्रॅक्टिस सेशन पाहिलेत. त्या प्रॅक्टिस सेशनमध्ये नेहमी आदित्य बोलत असतो की निखिलची विकेट तर माझ्याच नेहमी खात्यामध्ये असते. आज बघूयात संधी आली. निखिल विकेट जर मिळाली तर 500 रुपयांचं पारितोषिक. स्ट्राईक वरती केतनने या अगोदरच्या चेंडूवरती षटकार मारला, त्यानंतर डॉट बॉल आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. हा जयेश, 1 धाव. 2 फलंदाज जेव्हा धावतात ना तेव्हा 1 धाव मिळते. इथे मात्र अजून एक चांगला फटका. पहिल्या ओव्हरमध्ये बाजा वाजवलाय. राव सागर बोलते. दुसऱ्या ओव्हरमध्ये सागरचा वापर. क्या बात आहे. काल तर जबरदस्त बॉलिंग करत होता सागर. आज कशा प्रकारे करतोय बघूयात. स्ट्राईक वरती केतन, पहिला चेंडू नो बॉल. नो +1. कम ऑन साई 11 डोंबिवली बी, दाखवून टाका. हीच टाइम आहे, हीच वेळ खऱ्या अर्थाने तुमच्याकडे. आता मात्र बॅटर होईल. आउट होण्याची संधी होती, धावा मिळाल्यात 6. निखिल पण ऐकत नाहीये. अजून एक चांगला फटका. अंपायर सिग्नल नो बॉल, नो +1. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव इथून मात्र मिळते, पण अंपायरचा सिग्नल येतोय नो +1. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 32. 32. अजून एक चांगला फटका. निखिलने नजर खाली येऊनच दिली नाही. त्याला माहिती आहे साई 11 डोंबिवली टीम नेहमी आपली नजर वरच राहिली पाहिजे, हे दाखवतो बॅटिंग करत असताना. अजून एक चांगला फटका. आदित्य प्लॅन बनव, विकेट पाहिजे आपल्याला निखिलची. अजून एक चांगला फटका. कमॉन आदित्य, स्ट्रॅटेजी. धावसंख्या धावफलकावरती आहे 48. 48. किती वेळा वळालास? 4 बॉल झाले, 4 बॉल. आणि होईल बॅटर आउट.
जाळ्यामध्ये अडकवलाय. पण काय घडतंय मैदानामध्ये? विकेट मिळाली साई इलेव्हन डोंबिवली बी टीमला, पण आदित्य जराही खुश नव्हते. आदित्य यांना तर वाईट वाटलं विकेट मिळाली तर. घरका भेदी लंकाड आहे. आदित्य ह्या रिॲक्शनचं उत्तर हवं आहे. मनामध्ये काय होतं? 6 गेला पाहिजे. नाही नाही नाही, चेंडू पकडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नुकताच ज्यांचं शुभागमन झालं, आदरणीय सन्माननीय राजकुमार म्हात्रे साहेबांचं इथे मात्र शुभागमन होतं. स्वागत आहे साहेब आपलं. भगवा चषक 2025 आपण पाहतो. भगवा चषक 2025 सध्याचा हंगाम, पहिला दिवस, तिसऱ्या षटकामध्ये यशचा वापर. पहिल्या चेंडूवरती धावा 4. मस्त धाव धाव धाव, बरोबर आहे, धाव. तसं आदित्यने सांगितलं ऑफ साईडला टाक, बॉलरने टाकला लेग साईडला. चला यश पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा पायामध्ये चेंडू, पायामध्ये केतन प्रचंड स्ट्रॉंग आहे. चल तुला हेल्प करतो यश थोडीशी. एकदम हळू टाक आणि ओव्हर पिच टाक, एकदम हळू. असा टाकशील तर रोज खाशील. रात्रभर टाकत राह, रात्रभर तो मारेल तुला असं. हा आदित्यने टाकला तोच सांग, तोच टाक बाबा. चिडू नका रे पोरांनो. व्हाईट बॉल. नॉन स्ट्राईक वरती थ्रो, धाव मिळेल ती 1. अंपायरचं सिग्नल व्हाईट बॉल. नो बॉल +6. आता काय फायदा ये बाबा अरे ते बाबा करून. 78 झालं, 78. ह्याला जाम आला. 4 बॉलच झालेत, कुठली ओव्हर झाली? कोण मोजतोय? त्यांचेच प्लेअर मोजतायत का? हरला का जिंकला रे? हरला. क्या बात है आदित्य, गुड थ्रो. नक्की हिट कोणाला करायचं होतं? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती व्यवस्थित चेंडू आला नाहीये. पहिला डाव कंप्लीट झाला. 80 वरती धावा रोखल्यात. अनेक सोपं लक्ष साई इलेव्हन डोंबिवली बी टीम समोर उभं केलंय. माफक लक्ष 81 धावा सहज बनवतील. तर ओमकार सुर्वे साहेबांचं इथे मात्र शुभागमन होतं. वेलकम ओमकार दादा, या स्वागत आहे. पोल नंबर 27 ला कट्टर समर्थन करतात. मध्ये ड्रॉच्या सहाय्याने आपण नेक्स्ट मॅच आपण करणार आहोत. यस डावाला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू व्हाईट बॉल आलाय.
का बोलतोय? स्ट्राईक वरती श्रेयस. अच्छा ओके. नॉन स्ट्राईकिंग एंडला बाबू. पहिला चेंडू आणि बॅटर झाला आउट. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय तो म्हणजेच निखिल. न्यू बॅटर मैदानामध्ये येतो निखिल. बघूयात निखिल कशा प्रकारे खेळतोय. इथे मात्र निखिलने आल्या आल्या अर्धा डझन धावा बनवल्यात. 6 धावा इथून मात्र येत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आलाय तो डॉट बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस, पण आता झाला बॅटर आउट. मी विचार करतोय जर प्रत्येक नॉकआउट स्क्विड गेम सारखा असता तर जो हरेल तो मरेल. आलाय तो डॉट बॉल. रनआउटची संधी. करून घ्या, बॅटिंग करून घ्या. आता काय बोलणार. चला नेक्स्ट बॅट्समन. नेक्स्ट अरे सरळ त्याला लॉस स्ट्राईकला पाठव. सरळ पाठव. सरळ लॉस स्ट्राईकला ये. चाललाय स्ट्राईक वरती. चाललाय स्ट्राईक वरती. 25-25 रन खातोय आणि स्ट्राईक पाहिजे. निखिलची विकेट घेतली असते ना आदित्य, आज तुला खांद्यावर घेतला असता मी. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवला. क्या बात आहे. स्ट्राईक वरती आदित्य. चल आदित्य, सलग 3 षटकारांसाठी 500 रुपये. 1000 रुपये स्वप्नील कडून, माझ्याकडून 500. 1500 मिळतील. हवेत मार हवेत. डी स्पेशल आहे. डी स्पेशल. बट डी फॉर दहशत पण आहे. अच्छा बॉल काय आला. रीझन आहे ते फक्त रीझन. चला परत एकदा आदित्यकडे संधी आहे. नको धावू नको धावू. तू थांब. धावतोय कशाला. स्टेप आउट होऊन आक्रमण केलंय. जाळ्यामध्ये अडकवलं आदित्यला. काय रे केतन आलं त्याची तर सोड कॅच. आई त्याची कॅच जर सोडली असते ना केतन तुला 500 दिले असते खरं सांगतो. न्यू बॅटर सागर. सागरसाठी देखील प्राइस कंटिन्यू. सागरने देखील एक 6 मारला तरी 2000 रुपये आहेत आदित्यकडून. माझ्याकडून तर सलग 3 षटकारला आहेत बाबा. रिस्क नको. व्हाईट बॉल. ये आता इथेच थांब. आता जाऊ नको कुठे. नाही नाहीतर तुम्ही मॅच कशी जिंकणार होता ते तर सांगा मला. काय स्ट्रॅटेजी काय होती. आणि सागरने ठोकलाय. दे 2000. दे 2000. चला 2000 रुपयांचं पारितोषिक आदित्यांच्याकडून. माझ्याकडून सलग 3 षटकार आलाय. मी तर देईन कन्फर्म आहे. गोलंदाज रोहित. पहिला चेंडू फुल टॉस. फुल टॉस वरती केले आक्रमण. धावा 6. अजून एक चांगला फटका. सलगचा दुसरा.
अजून एक चांगला फटका, सलगचा तिसरा. स्ट्राईक वरती सागरला तरी ठेवायचं होतं. मग अजून एक चांगला फटका आणि बॅटर झाला आउट. केतनने एवढे झेल पकडलेत, बॅटर असे आउट झालेत की आता मोठे मॅटर होतील मैदानाच्या बाहेर. चला नेक्स्ट, चला या ड्रॉ आपण ओपन करूयात. आदित्य इथे आहेत, ड्रॉ ओपन करूयात. स्वीट पॉइझन टीमचा कॅप्टन आणि पोल नंबर 27 चे कॅप्टन.